तर आज मी माझ्या स्टॉलसाठी नाही तर एका शॉपसाठी जार केक्स बनवणार होती. सो हे एव्हरीवन, माझं नाव निकिता आहे आणि मी नागपूरला राहते. तर शॉपमध्ये मी क्वांटिटीमध्ये जार केक सेल करत असते, पण त्यांना वीकली लागत असतात हे. पण यावेळेस असं झालं होतं की कंटिन्यू त्यांनी म्हणजे मला ऑर्डर दिले होते. आता हा 4th डे होता जेव्हा मी त्यांच्यासाठी जार केक बनवणार होती. तर असं छान वाटतं जेव्हा या इतक्या क्वांटिटीमध्ये आपले जार केक्स जात आहे. तर असं वाटतं की नाही, आपण जे बनवत आहे ते समोरच्याला आवडत आहे, त्याची टेस्ट आवडत आहे. आणि मी जे जार केक्स बनवते मध्ये शॉपमध्ये जे सेल करतात, माझ्या स्टॉलवर जे बनवते, तर मी क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज करत नाही. जशी मी माझ्या स्टॉलसाठी बनवते तसेच मी शॉपसाठी सुद्धा बनवत असते. तर तुम्हाला पण क्वांटिटीमध्ये जार केक हवे असणार तर बायोमध्ये नंबर आहे, त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. त्यानंतर त्याला छान सेट करायला फ्रीजमध्ये ठेवलं आणि जायला जेव्हा निघाली तर पाऊस सुरू होऊन गेला. पाऊस वगैरे गेल्यानंतर मी ते डिलिव्हर केले. आणि मी असे गरमी इतकी असल्यामुळे थोडे आईस पॅड वगैरे मी त्यामध्ये टाकते की ते थंड राहायला हवं. तर तुम्हाला पण लागणार तर मला कॉन्टॅक्ट करा. थँक्स फॉर वॉचिंग. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय. हे एव्हरीवन, माझं नाव निकिता आहे आणि मी नागपूरला राहते. तर आज आल्यावर सर्वात आधी तर मी जागा क्लीन केली. तसं तर मॉर्निंगला इथे झाडू वगैरे होऊन जातो, पण आज भरपूर जास्त कचरा होता तिथे. तर मी बाजूच्या ताईकडनं झाडू घेऊन पहिले जागा क्लीन केली. आणि यात काहीच प्रॉब्लेम नाही, कारण मी तिथे स्टॉल लावते तर तिथे मी झाडू मारत आहे की काय करता मला त्यात अजिबात काही वाटत नाही. कारण की माझं काम आहे जिथे मी स्टॉल लावते ती जागा क्लीन सुद्धा करणं आणि क्लीन सुद्धा ठेवणं. तर आज मी थोडी लवकरच आली होती स्टॉलला. आणि माझं लोकेशन आधी बघून घ्या. खूप जणांना कन्फ्युजन असतं की माझं स्टॉल आहे कुठे, कारण मला कस्टमर्स फोन करतात आल्यावर की तुमचं स्टॉल दिसत नाही आहे. तर हेलिकॉप्टरच्या एक्झॅक्ट अपोजिटलाच माझं स्टॉल असतं. आणि तुम्हाला पण माझे डेझर्ट खायचे असणार तर एव्हरी फ्रायडे, सॅटर्डे, संडेला माझं स्टॉल असतं. 6:30 PM to 10 PM पर्यंत असतं. आणि मी असं खूप आता टेबलवर असं नाही काढून ठेवत, कारण की गरमी इतकी आहे की क्रीम वगैरे मेल्ट व्हायचे चान्सेस असतात. त्याच्यामुळे मी टेबलवर फक्त एकच पीस काढून ठेवत असते. आणि आज काही रिपीट कस्टमर पण आले होते. ते जेव्हा रिपीट कस्टमर येतात तर खूप छान असं वाटतं. आणि मी जास्त कस्टमरच्या क्लिप्स पण नाही घेतल्या होत्या, म्हणजे आले भरपूर कस्टमर होते पण 1-2च क्लिप्स मी आज घेतल्या होत्या कस्टमरच्या. तर तुम्हाला पण यायचं असणार, माझं डेझर्ट खायचे असणार तर नक्की माझ्या स्टॉलला व्हिजिट करा. थँक्स फॉर वॉचिंग. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय. आज तर मला इतकी प्रॉब्लेम झाली पावसामुळे. सो हे एव्हरीवन, माझं नाव निकिता आहे आणि मी नागपूरला राहते. तर माझं स्टॉल हे ओपन असतं, तर त्याच्यामुळे मला इतकी प्रॉब्लेम होत होती त्या दिवशी, कारण म्हणजे ह्या संडेच्या दिवशीचा स्टॉल आहे. आणि वेदर मी जेव्हा घरून निघली तेव्हा असं थोडं क्लाउडी होतं, बट पाऊस वगैरे येण्याचे इतके काही चान्सेस मला वाटले नव्हते. आणि मी स्टॉक पण बनवला होता, तर मला तर जायचंच आहे असं होतं. तर मी लोकेशनवर जेव्हा पोहोचली तर तेव्हा थोडं वेदर ठीक होतं, पण जसं मी स्टॉल लावलं त्यानंतर पाऊस यायला स्टार्ट झालं. पण काय करणार, काही ऑप्शन नव्हतं, कारण माझं स्टॉल ओपन असतं. आणि ते जे अम्ब्रेला आहे ते मी अजूनपर्यंत नाही घेतली होती, कारण आता सध्या समरच चालू आहे. तर थोडं त्याच्यामुळे ओपन स्टॉल असलं की दिक्कत जाते, बट ठीक आहे. आणि हा संडेच्या दिवशीचा माझा व्हिडिओ आहे. तर या दिवशी माझं 9 वाजता सगळं सेल झालं, कारण मी आधीच्या व्हिडिओजमध्ये पण सांगितलं की मी खूप क्वांटिटी नाही आणत, पण तरीही माझी 9 वाजतापर्यंत पूर्ण क्वांटिटी संपली होती. भरपूर असे कस्टमर रिटर्न्स गेले होते, कारण त्यांना जे हवं होतं ते माझ्याकडे अवेलेबल नव्हतं. म्हणजे माझं जे बेस्ट सेलर आहे ते माझं सगळ्यात आधी संपलं होतं, तर त्यांना तेच हवं होतं, तर ते माझ्याकडे नव्हतं अवेलेबल. तर मला बिलकुल चांगलं वाटत नव्हतं की 9 वाजता जेव्हा समरमध्ये लोक येण्याचा टाईम होता, म्हणजे कस्टमर यायचा टाईम असतो, त्या टायमात मी घरी जात आहे. बट ठीक आहे, माझ्याकडे काही ऑप्शन नव्हता. सो तुम्हाला पण माझे डेझर्ट खायचे असणार तर एव्हरी फ्रायडे, सॅटर्डे, संडेला माझं स्टॉल असतं फुटाळा लेकला, सेल्फी पॉईंटच्या अपोजिटला. तर नक्की व्हिजिट करा. आणि भरपूर दुरून कस्टमर आले होते या दिवशी माझ्या स्टॉलला व्हिजिट करायला. तर मला असं फार छान वाटलं की इतक्या दुरून कस्टमर येतात, म्हणजे स्पेशली माझे डेझर्ट खायला, तर फार छान वाटते. सो थँक्यू सो मच गाईज.